नमस्कार, मी वैशाली. आज मी तुम्हाला मस्तमध्ये पावटा, बटाटा आणि बोंबलाची भाजी करून दाखवणार आहे. बघा, ही बोंबील मी स्वच्छ असे करून पाण्यामध्ये ठेवलेले आहे, स्वच्छ धुवून. गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे, तेल पण टाकलेलं आहे. आता जिरं टाकते. जिरं फ्राय झाल्यावर कांदा टाकते. कांदा चांगला असा लालसर भाजून घ्यायचा. कांदा भाजत असताना कढीपत्ता पण टाकते थोडासा, छान चव लागते. आणि कढीपत्ता खाल्लेला पण चांगला असतो, केसांसाठी, आपल्या शरीरासाठी छान असतो. आता ह्याच्यामध्ये मी बोंबील टाकते. बोंबील पण चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे. मी अगोदर बोंबील भाजून नव्हते घेतलेले, छोटे बोंबील आहेत ना, काय परतले जातात तेलामध्ये, एकदम असे बारीक आहेत. मोठे असतील तर तुम्ही अगोदर भाजून घ्यायचे पहिले, मग भाजी करायची. हे छोटे बोंबील होते. मस्त मध्ये आता याला कांद्यामध्ये परतून घेते. बोंबील पण बघा छान असे परतलेले आहेत. त्यात टॅमॅटो टाकते. हा कांदा काही करपलेला नाही आहे, तुम्हाला तसं दिसत असेल, पण तरी म्हणजे असं थोडासा लालसर झालेला आहे. टॅमॅटो टाकल्यावर हे आमचं घरगुती लाल तिखट, धना पावडर, हळद आणि मीठ टाकते. गरम मसाले काही मी टाकले नाहीत. आमचे घरगुती लाल तिखट आहे, त्यामध्ये सर्व काही असतं. मसाला पण चांगला परतून घ्यायचा. आता हे सगळं परतून झाल्यावर पावटा आणि बटाटा टाकते. हे बघा, चांगलं याला परतून घ्यायचं. खूप छान होते चवीला ही भाजी. आजारी माणूस पण खाऊ शकतो. तोंडाला चांगली चव येते. आजारात असल्यावर आपल्याला तोंडाला चव नसते ना, भाकरी बरोबर खाऊ शकता, मस्त लागते. छान याला परतून घ्यायचं. भाजी बघा चांगली अशी परतलेली आहे. आता वरून कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकल्यावर पण चांगलं असं परतून घ्यायचं. फक्त ना बोंबील चांगले असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, म्हणजे बोंबलाचा कसा हिवळणाचा वास येतो ना, तो भाजीला चांगला नाही वाटत. फक्त बोंबील छान तेलामध्ये किंवा अगोदर भाजून घ्यायचे. मस्त मध्ये याला आता छान परतून घेतलेलं आहे बघा. आता गरम पाणी टाकते शिजण्यासाठी. सुकी भाजी बनवणार आहे, लपटपीत. गरमच पाणी टाकायचं भाजीला, चव पण छान लागते आणि मस्त लागते. मीठ भाजी शिजत असताना टाकायचं, नंतर नाही टाकायचं, म्हणजे बटाटा बोंबलामध्ये, पावट्यामध्ये चांगलं असं मुरलं जातं आणि चवीला चांगलं लागतं, सपक लागत नाही. आता झाकण ठेवते आणि याला छान असं शिजवून घेते. हे बघा, मस्तमध्ये भाजी शिजलेली आहे. चवीला तर खूप छान झालेली आहे. तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. आम्ही भरलेलं वांगं वगैरे केले ना, त्याच्यामध्ये सुकट बोंबील टाकली तर आम्ही शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकतो. छान लागतं चवीला. टिफिनसाठी पण तुम्ही भाजी देऊ शकता. चवीला खूप छान लागते, भाकरी बरोबर, चपाती बरोबर. तर कशी वाटली मी बनवलेली तुम्हाला बोंबील पावटीची भाजी, हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.